आम्ही हो, आपण आता पुरीला पोचलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर आम्ही राहण्यासाठी चांगलं बघत होतो ठिकाण की कुठे राहता येईल, पण इथले लॉज आणि ते हॉटेल्स मला नाही आवडले. सो आपण एक अपार्टमेंट घेतलेलं आहे आणि ते स्वामी कृपेने खूप सुंदर असं मिळालेलं आहे. बघा इथे आहे ते पूर्ण ह्यामध्ये 3 रूम आहेत आणि छान अशी इथे बाल्कनी जी आहे ती अगदी गार्डननी त्या आजींनी सजवलेली आहे. तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारची इकडे जास्वंदीची झाडे आहेत. ही अशी ऑरेंज आहे, त्यानंतर इथे रेड कलरचं जास्वंद आहे, इथे पिंक कलरचं जास्वंद आहे आणि हे जे गुलाबाची झाडं आहेत तर ह्या गुलाबाच्या झाडांमध्ये पण त्यांच्याकडे खूप प्रकारची गुलाबं त्यांनी लावल्या आहेत. त्या आजींशी मी भेटले तर इथे या ठिकाणी खूप वेगवेगळी झाडं आहेत. हे बघा म्हणजे व्हाईट कलरचं आहे गुलाबाचे झाड, रेड कलरचं आहे, पिंक कलरचं आहे, वेगवेगळी आहेत. आणि आपल्याकडे कशी चाफ्याची फुलं असतात, मोठं असतं झाड, तर हे लहान लहान प्रकारची झाडं आहेत इथे, पण ही चाफ्याचीच फुलं आहेत. हे वेगळं झाड आहे. त्याचप्रमाणे छान ॲलोवेरा लावलेला आहे इथे, भरपूर ॲलोवेरा आलेला आहे त्या साईडला. आणि ओव्याची पानं आहेत. तर ओव्याची पानं पाहिल्यानंतर इतक्या वर्षानंतर आईच्या आजीची ओव्याच्या पानांची भजी खाण्याचा मला खूप मूड झाला आहे. तर नक्कीच आपण तीही बनवणार आहोत. त्या आजींना मी विचारून पण झाले की मी पानं यूज करू शकते का, तर त्या काकी म्हणाल्या हां तुम्ही घ्या म्हणून. आणि ते आहे चहा जो आपल्याला रोज लागतो, तर त्यासाठी इथे चहामध्ये टाकण्यासाठी हे छान चहापत्ती पण आहे. गरम गरम चहा पण पिणार आहोत आपण आता. आधी जाऊन मी छान फ्रेश होणार आहे, नंतर असा चहाचा घोट हे टाकून बनवणार आहोत आपण. आणि इथे आल्या तर एक गोष्ट मात्र झालेली आहे, हे जे आपण म्हणतो ना व्हॉइस पोल्युशन, भरपूर इथे एवढा हॉर्न वाजवतात ना, म्हणजे गाड्या कमी आहेत, जागा भरपूर आहे, छान असं निसर्गाच्या सानिध्यात आल्याचं वाटतं. पण हा जो आवाज करतात ना हे लोक, खूप हॉर्न वाजवतात, त्याचा खूप त्रास होतो. पण तरी आपण आलेलो आहोत पुरीमध्ये, कुठे जगन्नाथजींच्याकडे, तर त्याचा आनंद वेगळा आहे. तर आपणच लवकरच देवळात आपण जाणार आहोत. तर पुन्हा भेटूयात. बाय बाय.